नमस्कार. आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पार पडली. तर आपल्याला हा जो कोड आहे तो सी कोड आहे. तर त्याचे जे करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. तर सुरुवात करूया. 2025-26च्या आपल्याला योग्य विधानं शोधायची होती, की 2025-26च्या अर्थसंकल्पामधलं प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात. जे लघु मॉड्यूलर अणुपट्ट्यांच्या MSR संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा, आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व या संदर्भात मांडले आहे. हे पण बरोबर आहे. अ, आपल्याला अजून बघा, या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. तर हे तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा हा प्रश्न होय हे बरोबरच असणार ना. बघा ना, परकीय गुंतवणूक झाली तरच आपल्याला अजून चांगली सुधारणा मिळेल. त्यामुळे हा ऑप्शन असाही बरोबरच येतो तो ऑप्शन. ठीक आहे, अंदाज काढला तर. आणि दुसरा पण ऑप्शन कुणीही त्याचं उत्तर सांगू शकते, की हा सुधारणा संसदेत मांडल्या जातील वगैरे अंमलबजावणीसाठी वगैरे. त्यामुळे ब आणि क तर हे बरोबर येणारच आहे. ठीक आहे. त्यामुळे ब, क तर असलंच पाहिजे त्याच्यामध्ये. आणि अ जे आहे ते स्पेसिफिक असं त्याचं उत्तर आहे. तर त्यासाठी 20,000 कोटी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अ पण त्याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक याचं बघा, वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली. तर खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आहे. आणि दुसरा जो आहे तर तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला ना, तर ती ऑगस्ट 2024 हा ऑप्शन चुकीचा आहे. तर ते काहीतरी सप्टेंबर असं आहे. ते सप्टेंबर 2022 साली ती ताकद आली हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे हा ऑप्शन चुकतो इथं. त्यानंतर दुसरं बघा, INS विक्रांत हे भारतीय नौदलात सेवेत आलेली एक विमानवाहू नौका आहे. हे बरोबर आहे. पण ती तामिळनाडूमध्ये बांधलेली नाहीये. तर ती कोचीन या शिपयार्ड असून ते बांधलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे हा पण ऑप्शन काय होईल? आता हे पार्शियल उत्तर बरोबर आहे, ब. पण तसं बघायला गेलं तर हे चूक आहे. त्यामुळे वरीलपैकी दोन्ही योग्य नाहीत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आपल्याला दिसतं. त्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत काय खरे नाही? तर तर ते 22वे आहेत. हां, 22 सॉरी 52वे सरन्यायाधीश आहेत भारताचे. तर त्यांचा जन्माच्या बाबतीत हे विधान बरोबर आहे. तर त्यांनी संविधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली हे पण बरोबर आहे. आता हा जो ऑप्शन आहे बघा, जानेवारी 2005 साली ते नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता म्हणून दाखल झाले आणि सरकारी वकील म्हणून दाखल झाले. तर त्याचं उत्तर आहे 2000 साली. ठीक आहे. 2000 साली. तर हा जो ऑप्शन आहे इथं पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. आणि बाकी त्यांना बढती मिळाली वगैरे हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर अ, 89वा बघा, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्काराकरता काय 15 नोव्हेंबर 2024 रोजी आवेदने मागवण्यात आली असं म्हटलंय. आपल्याला बरोबर शोधायचं आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारामध्ये दिला जातो. तर हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे चुकीचं ऑप्शन याच्यातनं निघून जातं. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार कधीपासून दिला जातो? तर 2016 नाहीये तो. तर हे उत्तर चुकीचं आहे बघा. इथं 2018 मध्ये दिला जातो, 18 पासून. ठीक आहे. त्यामुळे क बरोबर नाहीये. क बरोबर नाहीये. तर अ व ब बरोबर उत्तर त्याचं येतं. ठीक आहे. अ आणि ब बरोबर. त्यानंतर जागतिक शांतता जो पुरस्कार, शांतता निर्देशांक जो आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर आपल्याला अचूक उत्तर याच्यामध्ये शोधायचे आहेत. तर आपण आपला अचूक उत्तर बघा, तर आइसलँड ही जी हा जो देश आहे बघा शांततामध्ये, तर तो सगळ्यात अव्वल असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे जिथं जिथं असेल तर ते चूक होतं. क पासून सुरुवात होते. क नंतर तो जो ऑप्शन आहे तो आहे आयर्लंड. ठीक आहे. आयर्लंड हा देश. त्यानंतर आणि त्यानंतर त्यामुळे क ब ड हे तर त्याचं योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर गुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहे. त्यांची कामगिरी काय अशा संदर्भात दिलेलं आहे. आणि आपल्याला योग्य कथनं ओळखायचे आहेत. तर फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा. ठीक आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ज्याला म्हणतात ते. आणि ऑलिम्पियाड ह्या दोन वेगवेगळ्या टर्म आहेत, हे लक्षात घ्या.
तर 2024 मध्ये सिंगापूरमध्ये झाली होती ती फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा. त्याच्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलं, हे बरोबर आहे. ठीक आहे. पण 2024 मध्ये सिंगापूर हा शब्द लक्षात घ्या. 2024 मध्ये सिंगापूर इथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड हा शब्द वेगळा आहे. ऑलिम्पियाड वेगळा आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा वेगळे. त्यामुळे ती सिंगापूरमध्ये नाही तर ती बुडापेस्ट या ठिकाणी झाली होती. त्याचं उत्तर उत्तर काय आहे? बुडापेस्ट असं ते असायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. त्यानंतर 2024 मध्येच झाली होती ती बुडापेस्ट, हे आता इथे बरोबर दिलेलं आहे. आता इथं कुणालाही ब आणि क बघा, 2024 मध्येच सिंगापूर इथे झालेल्या आणि 2024 मध्ये बुडापेस्ट इथे झालेल्या. ठीक आहे. याच्यावरून कळतं की हे दोन्ही ऑप्शन बरोबर असू शकत, ब आणि क इथं योग्य असू शकत नाही. हा पण ऑप्शन योग्य असू शकत नाही. त्यामुळे अ बरोबर आहे, ब चूक आहे, अ आणि क हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे. राष्ट्रीय बालिका दिवस 2008 पासूनच साजरा केला जातो. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना त्या संदर्भात पुढे जी आलेली आहे ती 2015 मध्ये आलेली आहे. तर वरीलपैकी सर्व बरोबर हे आपल्याला यातून निष्कर्ष याच्यातून समजतो. त्यानंतर बघा 16वी जी ब्रिक्स परिषद आहे, 16वी जी ब्रिक्स परिषद आहे ती याच्या अगोदर पण एमपीएससीच्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न अशा टाईपचे आलेले आहेत परिषदांच्या संदर्भात. तर जी परिषद आहे तर ती 16वी जी झाली ती इथं झाली, कझान. कझान म्हणजे रशिया, रशियाच्या ठिकाणी झाली 16वी. ठीक आहे. त्यानंतर 15वी जी झाली ती दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली. ठीक आहे. म्हणजे ब चं उत्तर 3 कुठं कुठं दिसतं बघा, आपल्याला इथं दिसतं. पहिला आणि हा ऑप्शन निघून जातो. त्यानंतर 16वी 4 म्हणजे अ चं उत्तर 4 असलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या वस्तू मोफत मिळतील असं सांगितलंय. तर जर तुम्ही बघितला हा प्रश्न व्यवस्थित तर 2025 मध्येच अक्षय अन्न योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं ही लागू केली. त्याच्यामध्ये हे सर्व पदार्थ येतात: तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद, ज्वारी. ठीक आहे. वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी आपल्याला योग्य विधानं ओळखायची आहेत. तर याचं उत्तर असं आहे, ही योजना महाराष्ट्र सरकारनं लागू केलेली आहे बघा. आपल्याला असं सकारात्मक पद्धतीने हा प्रश्न बघायचा आहे. तर ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केलेली आहे का? तर ही आपण 50-50 मध्ये टाकू हा प्रश्न. त्यानंतर ह्या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रम शाळाशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवले आहे. तर ते बरोबर आहे. अ आणि क तरी आपल्याला याच्यामध्ये बरोबर दिसतं. त्यामुळे हा ऑप्शन इथून निघून जातो. आता बघा, ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली असं याचं काय आपल्याला संदर्भ असा फारसा सापडत नाही. त्यामुळे ड हे ऑप्शन फारसं चुकीच्या मध्ये येऊ शकतं. त्यामुळे अ, ब, क असू शकतं किंवा अ, ब, क हे जास्तीत जास्त आपल्याला बरोबर या अर्थानं इथं घ्यायचं आहे. कारण कुठल्याही सरकार जी आदिवासी संदर्भातली समाजासंदर्भातली जी योजना आहे ती अशी तडकाफडकी बंद करू शकत नाही. त्यामुळे अ, ब, क हे त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर मालदीवमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं 2024 मध्ये, तर त्या संदर्भात कोणता राजकीय पक्ष त्यांनी बहुमत मिळवला बघा, तर ते आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस. ठीक आहे. पीपल्स नॅशनल काँग्रेस. तर हा जो सिंधू जल करार झाला, सिंधू जल करारचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये बघा स्ट्रेट फॉरवर्ड होता. कारण भारतानं सिंधू नदीचं पाणी जे आहे ते थांबवण्याचा विचार केला होता त्या पहलगामच्या जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यानुसार. तर त्याच्या भारताचं भारत कोणतं पाणी वापरू शकतो? सतलज, बियास, रावी या नद्यांचं पाणी वापरू शकतो. आणि सिंधू ही पाकिस्तान च्या करारामध्ये पाकिस्तानकडे ती नदी जाते. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटिन या शब्दाचा अर्थ काय? ठीक आहे. तर गिलोटिन या शब्दाचा अर्थ सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे नाही. तर हे अर्थसंकल्पीय राजकोषीय तुटीचा भाग झाला. तर हे उत्तर त्याचं येत नाही. ठीक आहे. त्यामुळे मी इथून हे 2 ऑप्शन काढून टाकतो. आता बघा, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे. त्यानंतर आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत. रिझर्व्ह बँक कशाला इथं मदत करू शकते? तर तो या अर्थाने इथं शब्द येत नाही. ठीक आहे.
आणि अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार हे पण येत नाही. तर त्याचं उत्तर आहे अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं आपल्याला उत्तर, म्हणजे त्याचं उत्तर काय हे येतं. मारुती चित्तमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? तर त्यांचं बघा, रातवा हा एक आपल्याला दिसतं, चकवा चांदण हे एक आपल्याला दिसतं, अ आणि क तरी त्यांचे ऑप्शन बरोबरच आहेत. ठीक आहे. तर जंगलाचा पाऊस असा शब्द कुठं सापडत नाही, मी शोधला भरपूर, तर ती जंगलाची दुनिया असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ठीक आहे. त्यामुळं अ, ब, क हे पर्याय आपल्याला जाऊन समजतात. ते फुलवंती नाही तर ते निळावंती असं काहीतरी दिसतं. तर मी याच्यावर कन्फर्मच नाहीये, काही असू शकेल. तर यावर तुम्ही थोडा अजून अभ्यास करणं गरजेचं आहे. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ठीक आहे, तर यांनी काय केलं, 24 जानेवारी 2024 या ठिकाणी कौशल्य भगवान भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी केले. ठीक आहे. तर हे असेच प्रश्न आहेत, एक दोन प्रश्न माझ्याकडून अजून त्याच्याकडून एमपीएससी कडून उत्तर येईल. तोपर्यंत आपण एक अशी ठराविक असे आन्सर की दिलेले आहे. आपण अजून चांगल्या पद्धतीने याच्या पुढच्या येणारे बी मी माझे सेक्शन येतील, तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू.